निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा, 300 खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानं विरोधक आक्रमक. निवडणूक आयोग घाबरल्याची राहुल गांधींची टीका. इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेऊन सरकारनं लोकशाहीला काळीमा फासली. उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषद घेत घणाघात. मंत्र्यांवर आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत, तुमच्यावर कुणाचा दबाव हे सांगावं. मुंबईतील जनआक्रोश मोर्चा, ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात. रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजारोहण. 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी सरकारचं परिपत्रक जाहीर. शिंदेच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीमध्ये राडा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीमध्ये शिरल्याचा आरोप. एकमेकांची कॉलर पकडत केली शिवीगाळ. गोपीनाथ मुंडेच मुख्यमंत्री होणार होते, परंतु गोपीनाथ मुंडेंना सीएम करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. फडणवीसांचं वक्तव्य. तर पंकजा मुंडेंना वडिलांच्या आठवणींनी अश्रू अनावर. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे वाजवण्यास बंदी. गणेशोत्सव काळामध्ये डीजे वाजवल्यास पोलीस करणार कारवाई. राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात. लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द. 18 ऑगस्टला तलवार मुंबईत आणली जाणार. रिलायन्सचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांना धार्मिक संदर्भ देत पाकिस्तानच्या आसिफ मुनीरची धमकी. तर सिंधू नदीवर धरण बांधल्यास भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याचीही चिथावणी. आणि कुंडेश्वर दर्शनाला जाताना महिला भाविकांच्या वाहनाला अपघात. अपघातामध्ये 9 महिलांचा मृत्यू, 19 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन दरीत कोसळलं. चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात. मुलुक महाराष्ट्रामध्ये बातमी अशी की मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा एकदा दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री लावली. कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेनं ही कारवाई केली आहे. याआधी लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडली होती आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं पुन्हा एकदा ताडपत्री लावत कारवाई केली. तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवरही कारवाई महापालिकेकडनं करण्यात येते. जैन समाजामध्ये दादरचा जैन वाटतं मला कोणी नाही. त्रास त्यांनाही होतोय ना. आता हे जैन जे येत आहेत, जे म्हणून शस्त्राची भाषा करतायत, त्यांना आम्ही मराठी माणसं काय गप बसणार नाही. आम्ही शस्त्र काय, आमचा इतिहास खूप जुना आहे आणि आम्हाला शस्त्र काढायला तुम्ही सांगू नका. आणि शस्त्र काढायचं तर काढून दाखवा तुमची शस्त्र. मग आमची शस्त्र काय ते आम्ही तुम्हाला दाखवू. आणि कोर्टाच्या पुढे जर तुम्ही जात असाल, आता प्रत्येक टायमाला म्हणतात न्यायाची व्यवस्था शेवटची, पण न्यायालयाने दिला ना, लोकांच्या हिताने न्याय दिला ना. मग ह्यांच्या जैन मंदिराला, ह्यांच्या मंदिराला जाळ्या काय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे शस्त्र उगारू, तर संपूर्ण भारताचा इतिहास जर धार्मिक प्रमाणे जर बघायला गेलं तर बुद्ध समाज आणि जैन समाज हे शस्त्र ते कसं काय कोण बोललं आहे, अत्यंत चुकीचं बोलले. कारण भगवान महावीर आणि भगवान बुद्ध या दोन्ही जे प्रमुख आहेत त्या धर्माचे, त्यांचं आहे की शांतपणे आणि शांतीने करायचं आहे. हे शस्त्र उगारा वगैरे फार पलीकडचं आहे. यानंतर बघूया मुंबईतील कबूतरखान्यांवरून सुरू झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास बंदी घालण्यात आली. मात्र यावरून आता जैन समाज आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. कबूतरखान्यासाठी आम्ही उपोषण करणार आहोत, मात्र वेळ पडली तर शस्त्र देखील हाती घेऊ असा इशारा जैन मुनी निलेश चंद्र मुनी यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद उफाळून आलाय. आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे. मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता. जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया. मी नाही, पुरा सकल जैन समाज. परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी त्यांनी
जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाणा टाकणं चालू झालेला आहे. काय झालंय, आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे. मुनींचं काम काय असतं, संतांचं काम काय असतं, समाजाला एका दिशा देणं. हे संतच दिशाहीन झालेत. ही भाषा आहे संताची, ही त्यांच्या मुनीची भाषा आहे. आम्ही हातात शस्त्र घेऊ, घ्या तर खरं. हे काय भाषा आहे बरं? कबूतर कोणी तुमच्या नावावर केली? पशु पक्षी सगळे आहेत. सगळ्या जीवांना वाचवायचंय, सगळ्या जीवांना दाना पाणी मिळालं पाहिजे. पण काही मग वाघ का ना शहरात सोडत? तुम्ही सगळ्यांचं ठरवताय कोण कुठे राहणार, कोण काय खाणार, कोण किती श्वास घेणार. हे जैन मुनी नाही ठरवणार. तुम्ही नक्की जैन समाजाला आम्ही मानतो, पण याचा अर्थ अशा भाषा असता कामा नये. हा कुठला नक्षलवाद? हा कुठला नक्षलवाद की आम्ही हातात शस्त्र घेऊ? हा नक्षलवाद नाही. तुम्ही आम्हाला सांगत होता शहरी नक्षलवाद, मग आता जैन मुनींच्या बोलण्यावर हा कुठला नक्षलवाद? मी त्याच्याशी सहमत नाही आहे. मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे. त्यामुळे कबूतर खाण्यावरनं सुरू झालेला सगळा वाद जो आहे त्याबद्दल आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना दिसत आहेत. पण जैन समाज शिष्टमंडळ मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय. कबूतर खाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे महानगरपालिकेनं आणि त्याबाबत त्या वेळेबाबत ते चर्चा करणार आहेत. जैन समाजाचं जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिल्याचं कळतंय. जैन समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आता जैन समाजाचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. या भेटीमध्ये महानगरपालिकेने जे परिपत्रक काढलंय आणि त्या परिपत्रकात ज्या वेळा नोंदवण्यात आलेल्या आहेत या संदर्भात या जैन समाजाच्या वतीने त्यांच्याशी चर्चा केली जाईल. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुष्मिता, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? खरं तर आपण बघितलं की कबुतरांना दाणे देता यावे याकरता विविध स्तरातून मागणी होत आहे आणि तशाच पद्धतीची मागणी जी नॉर्थच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यासाठी हे काही लोक जैन समुदायाचे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. त्यांनी एक परिपत्रक सुद्धा आयुक्तांना दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की काही वेळ निश्चित करून जर कबुतरांना दाणे देणं शक्य असेल तर आम्हाला कृपया त्यामध्ये सहकार्य करावं अशा पद्धतीची भूमिका घेतली. खरं तर आता ज्या पद्धतीचे कोर्टाचे निर्देश आलेले आहेत, कोर्टाचे आदेश देण्यात आलेले, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दिलासा मात्र मिळालेला नाही. कबूतरखाने हे मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी हे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे राजकीय रंग पाहायला मिळत असताना प्रशासकीय बाबींमध्ये सुद्धा हा मुद्दा पुढे नेण्यासाठी अशा पद्धतीचं हे परिपत्रक जे आहे, पत्रक जे आहे ते सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेलं आहे. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात या निवेदनानंतर नेमका काय निर्णय घेतला जातोय. पण यामध्ये तरी चित्र सध्या स्पष्ट आहे की या विषयाला घेऊन न्यायालयाने निर्णय दिला. कबूतरखान्यांच्या संदर्भात त्यांनी हे कबूतरखाने जे आहेत ते आरोग्याच्या दृष्टीने, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बंद ठेवावेत या दृष्टीने आदेश देऊ केलेले आहेत. म्हणून आता दादरमधील देखील कबूतरखाना जो आपण बघतोय पुन्हा एकदा त्याला काल पोलीस बंदोबस्तामध्ये ताडपत्रीने पूर्णतः बंदिस्त करण्यात आलंय.